आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मुंबई पोलीस भरती 2014च्या प्रश्नांची उत्तरे संदर्भ व स्पष्टीकरणासह। प्रश्न क्रमांक 1, 2011च्या जनगणनेनुसार भारतामध्ये 1000 पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांचे प्रमाण किती आहे? 920, 930, 940, 975। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 940। प्रश्न क्रमांक 2, भारतातील कोणत्या राज्यामध्ये स्त्रियांचे प्रमाण पुरुषापेक्षा जास्त आहे? तामिळनाडू, हरियाणा, केरळ, महाराष्ट्र। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, केरळ। प्रश्न क्रमांक 3, देहू हे गाव खालीलपैकी कोणत्या संतांच्या वास्तव्याने पुनीत झाले आहे? संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत सावतामाळी, संत मुक्ताबाई। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, संत तुकाराम। संत तुकाराम यांचे पूर्ण नाव तुकाराम वेल्लोबा आंबिले। संत तुकाराम शिवाजी महाराजांचे समकालीन होते। एकमेकास सहाय्य करू अवघे धरू सुपंत हे सुभाषित संत तुकारामांचे आहे। प्रश्न क्रमांक 4, भावार्थ दीपिका हा ग्रंथ कोणी लिहिला? संत एकनाथ, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत रोहिदास। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भावार्थ दीपिका हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिला। प्रश्न क्रमांक 7, भारताचे तिन्ही दलाचे प्रमुख कोण असतात? पंतप्रधान, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, गृहमंत्री। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भारताच्या तिन्ही सेना दलाचे प्रमुख राष्ट्रपती असतात। प्रश्न क्रमांक 10, 2010च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येपैकी अनुसूचित जातीचे व अनुसूचित जमातीचे प्रमाण टिंब टक्के आहे। या प्रश्नामध्ये 2 प्रश्न विचारलेले आहेत आणि अनुसूचित जातीचे प्रमाण 16.6% व अनुसूचित जमातीचे प्रमाण 8.6% इतके आहे। म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 12, खालीलपैकी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कोण आहेत? आर पाटील, बाळासाहेब ठाकरे, अजित पवार, शरद पवार। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, पर्यायामधील महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार साहेब हेच आहेत। प्रश्न क्रमांक 13, महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे किती आहेत? 33, 34, 35, 36। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे 36 आहेत। प्रश्न क्रमांक 14, खालीलपैकी कोणता नृत्य प्रकार महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे? भरतनाट्यम, कुचिपुडी, लावणी, नागपुरी। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, लावणी हा नृत्य प्रकार महाराष्ट्रामध्ये प्रचलित आहे। प्रश्न क्रमांक 15, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक NH4 कोणता? मुंबई चेन्नई, मुंबई आग्रा, मुंबई दिल्ली, मुंबई गोवा। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, मुंबई चेन्नई। मुंबई नाशिक आग्रा क्रमांक 391, मुंबई दिल्ली क्रमांक 128 आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66। प्रश्न क्रमांक 16, भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी कोणती? यमुना, गंगा, ब्रह्मपुत्रा, गोदावरी। या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, भारतातील सर्वात जास्त लांबीची नदी गंगा ही आहे। गंगा नदीचा उगम गोमुख उत्तराखंड येथे होतो। गंगा नदीची एकूण लांबी 2525 किलोमीटर इतकी आहे। काही जुन्या पुस्तकामध्ये ती लांबी 2510 किलोमीटर इतकी आहे, परंतु नवीन आकडेवारीनुसार ती लांबी 2525 किलोमीटर इतकीच आहे। गंगेची सर्वात मोठी उपनदी यमुना नदी। गंगा ही 5 राज्यातून वाहते: उत्तराखंड, उत्तर प्रदेश, झारखंड, बिहार आणि पश्चिम बंगाल। हरिद्वार, वाराणसी ही तीर्थक्षेत्रे गंगा नदीच्या काठावर आहेत। प्रश्न क्रमांक 17, रामकृष्ण मिशनची स्थापना कोणी केली? स्वामी विवेकानंद, रवींद्रनाथ टागोर, केशवचंद्र सेन,
सुरेंद्रनाथ बॅनर्जी? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, रामकृष्ण मिशनची स्थापना स्वामी विवेकानंदांनी केली. प्रश्न क्रमांक 18, भारताचा स्वातंत्र्य दिन कोणता? 26 जानेवारी 1947, 26 जानेवारी 1950, 15 ऑगस्ट 1947, 15 ऑगस्ट 1950. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 15 ऑगस्ट 1947. तर 26 जानेवारी 1950 हा भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. प्रश्न क्रमांक 19, भारत छोडो आंदोलन कोणत्या वर्षी सुरू झाले? 1940, 1942, 1939, 1947. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 1942. प्रश्न क्रमांक 20, भारताचे राष्ट्रपिता कोणाला म्हणतात? पंडित नेहरू, महात्मा फुले, महात्मा गांधी, सरदार पटेल. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना म्हणतात. प्रश्न क्रमांक 21, पंडित जवाहरलाल नेहरू यांना कोणत्या टोपण नावाने ओळखतात? काका, चाचा, नाना, दादा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, पंडित जवाहरलाल नेहरू यांचं टोपण नाव चाचा होत. यापूर्वी पोलीस भरतीला टोपण नावे आणि व्यक्ती विचारली गेलेली आहेत, ती तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसतात. नेताजी असं टोपण नाव सुभाषचंद्र बोस यांचं आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, देशबंधू चित्तरंजन दास, बादशाह खान किंवा सरहद गांधी हे टोपण नाव खान अब्दुल गफार खान यांचं आहे. भारताची कोकिळा सरोजिनी नायडू, लोहपुरुष किंवा भारताचे बिस्मार्क वल्लभभाई पटेल, लोकनायक जयप्रकाश नारायण, पंजाब केसरी लाला लजपत राय, तर हॉकीचे जादूगार या टोपण नावाने ध्यानचंद यांना ओळखले जाते. प्रश्न क्रमांक 22, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते? लॉर्ड कर्झन, लॉर्ड माउंटबॅटन, लॉर्ड डलहौसी, सी राजगोपालाचारी. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन हे होत. तर स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल हे सी राजगोपालाचारी हे होत. प्रश्न क्रमांक 23, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे उद्गार कोणी काढले? सावरकर, गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य टिळक, महात्मा फुले. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हे उद्गार लोकमान्य टिळक यांनी काढले. प्रश्न क्रमांक 24, अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा कोणी भोगली? सावरकर, पंडित नेहरू, महात्मा गांधी, राजगोपालाचारी. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा सावरकरांनी भोगली. प्रश्न क्रमांक 25, फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून कोणी काम केले? लोकमान्य टिळक, गोपाळकृष्ण गोखले, महर्षी कर्वे, गोपाळ गणेश आगरकर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, गोपाळ गणेश आगरकर यांनी फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य म्हणून काम केले. प्रश्न क्रमांक 26, महाराष्ट्र राज्याची स्थापना कधी झाली? 1 मे 1960, 26 जानेवारी 1950, 1 नोव्हेंबर 1956 यापैकी नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, महाराष्ट्र राज्याची स्थापना 1 मे 1960 या रोजी झाली. स्क्रीनवर तुम्हाला एक तक्ता दिसेल, त्या तक्त्यामध्ये 1862 ते 1936 या कालावधीत या भागाला मुंबई इलाका असे म्हणत. 1937 ते 1956 या कालावधीत मुंबई प्रांत असे म्हणत. 1956 ते 1960 या कालावधीमध्ये द्विभाषिक मुंबई राज्य असं म्हटलं जाईल. याच्यावर एक नेहमी प्रश्न येतो, द्विभाषिक मुंबई राज्याचे म्हणजेच संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर पहिले मुख्यमंत्री बाळासाहेब खेर होते. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राची स्थापना झाली आणि नेहमी पोलीस भरतीला येणारा प्रश्न म्हणजे महाराष्ट्राचे, स्वतंत्र महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण? या प्रश्नाचे उत्तर आहे यशवंतराव चव्हाण. प्रश्न क्रमांक 27,
शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळी काढलेली तांब्याची नाणी कोणती? होन, दाम, टका, शिवराई. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 शिवराई. तर सोन्याच्या नाण्यांना होन असे म्हणत. प्रश्न क्रमांक 28 जात हा बंदिस्त वर्ग आहे असे कोणत्या विचारवंताने म्हटले आहे? महात्मा गांधी, ज्योतिबा फुले, डॉक्टर काने, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जात हा या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. प्रश्न क्रमांक 29 ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी यांनी दिली? मुंबईचे नागरिक, ब्रिटिश सरकार, पुणेकर जनता, सातारकर जनता. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ज्योतिबा फुले यांना महात्मा ही पदवी मुंबईचे नागरिकांनी 11 मे 1888 रोजी राव बहादूर वडेकरांच्या हस्ते देण्यात आली. प्रश्न क्रमांक 30 भारताचे तेलंगणा हे कितवे राज्य घोषित झाले? 26, 27, 28, 29. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 29. प्रश्न क्रमांक 31 विसंगत जोडी ओळखा. महाराष्ट्र पुणे, पंजाब चंदीगड, कर्नाटक बेंगलोर, सिक्कीम गंगटोक. यातील विसंगत जोडी पर्याय क्रमांक 1 महाराष्ट्र पुणे ही होय, कारण बाकीच्या तिन्ही पर्यायामध्ये राज्य आणि राजधान्या दिलेल्या आहेत आणि पहिल्या पर्यायामध्ये महाराष्ट्राची राजधानी मुंबई आहे परंतु तेथे पुणे दिलेले आहे. प्रश्न क्रमांक 35 महात्मा गांधींचा जन्म कोठे झाला? राजकोट, बडोदा, पोरबंदर, दिंडी. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पोरबंदर. प्रश्न क्रमांक 37 22 मार्च 1920 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पहिली अस्पृश्य परिषद कोठे झाली? कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, नागपूर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पहिली अस्पृश्य परिषद नागपूर येथे झाली. प्रश्न क्रमांक 38 लोकसभेच्या किती जागा महाराष्ट्रामध्ये आहेत? 42, 44, 46, 48. या प्रश्नाचे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 48. प्रश्न क्रमांक 39 एकमेव खेळाडू ज्याला भारतरत्न भेटले ते कोण? मिल्खा सिंग, पी.टी. उषा, खाशाबा जाधव, सचिन तेंडुलकर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 सचिन तेंडुलकर. प्रश्न क्रमांक 40 नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे क्षेत्र कोणत्या जिल्ह्यामध्ये येते? ठाणे, ठाणे व रायगड, ठाणे रायगड पुणे, ठाणे रायगड मुंबई. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचे क्षेत्र ठाणे रायगड मुंबई या जिल्ह्यामध्ये येते. प्रश्न क्रमांक 42 खालीलपैकी कोणता मूलभूत हक्क नाही? समानता, भाषण, धर्म स्वातंत्र्य, RTI. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 RTI हा मूलभूत हक्क नाही. प्रश्न क्रमांक 43 डिस्कव्हरी ऑफ इंडिया म्हणजे भारत एक खोज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? इंदिरा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, महात्मा गांधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 डिस्कव्हरी ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक पंडित जवाहरलाल नेहरू हे आहेत. असे माहितीपूर्ण व्हिडिओ मिळवण्यासाठी आपले नेताजी ज्ञान प्रबोधिनी चॅनेल सबस्क्राईब करा, शेअर करा. जय हिंद.